गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दिस इज स्टडी फ्रॉम होम विथ उबाळे सर. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. आज आपली इंग्रजीची दुसरी तासिका. आजच्या तासिकेला आपण 2 टॉपिकवर फोकस करणार आहोत. आज आपण सुरुवातीला बघणार आहोत फिगर ऑफ स्पीच. इंग्रजीमध्ये आपल्याला म्हणजे 8वी पासून आणि 9वी पासून 9वी 10वी या 3 वर्षाच्या काळामध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषालंकार याची थोडीशी ओळख करून घ्यायची आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भाषालंकार. अलंकार, अलंकार शब्द सगळ्यांना माहिती आहे. अलंकार म्हणजे ऑर्नामेंट्स, दागिने, ज्वेलरी वगैरे आपण काही घालतो. जनरली आपण बघतो की महिला पुरुष सुद्धा दागिने घालतात. का घालतात दागिने, तर दागिने घालण्याचा एक मात्र उद्देश असा असतो की सुंदर दिसण्यासाठी. तसं भाषेला सुद्धा सुंदर बनवण्यासाठी, आपले जे स्पीच आहे अधिक प्रभावी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला भाषालंकाराचा वापर करावा लागतो. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये अलंकारिक शब्दांचा प्रयोग करावा लागतो. तर त्या अलंकारांना इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये साधारणतः आपल्याला या ठिकाणी जे बोर्डवर लिहिलेले 12 प्रकारचे अलंकार, त्याची एक इंट्रोडक्शन आपल्याला करायची. फिगर ऑफ स्पीचचा आपल्याला उपयोग केव्हा होतो, तर ज्यावेळेस ॲप्रिसिएशन मध्ये आपल्याला विचारलं जातं फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे, या कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच विचारण्यात आले, कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे हे या ओळखण्यासाठी आपल्याला हा टॉपिक लर्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी बोर्डावर जे काही 12 फिगर ऑफ स्पीचचे नावं लिहिलेले आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करूया. बघा, क्रमांक 1 फर्स्ट नंबर दॅट इज सिमिली. नंबर 2 मेटॅफोर. नंबर 3 personification. Number 4 alliteration. Number 5 apostrophe. Number 6 hyperbole. Number 7 euphuism. Number 8 antithesis. Number 9 irony. Number 10 pun. 11 onomatopoeia and last 12 consequence. हे 12 प्रकार या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन दिलेली आहे. एका व्हिडिओमध्ये सर्व प्रकार समजून घेणं अशक्य आहे, म्हणून आज आम्ही पहिले जे 4 प्रकार आहे सिमिली, मेटॅफोर, पर्सॉनिफिकेशन आणि अलिटरेशन हे 4 प्रकार समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. इंग्रजी भाषा अधिक प्रभावी बनवण्यासाठी या भाषेमध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीचचा वापर आपण करत असतो. सुरुवातीला आपण 2 फिगर ऑफ स्पीच याचा एकत्र विचार करूया. एक म्हणजे सिमिली, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो उपमा अलंकार, आणि दुसरा आहे मेटॅफोर, ज्याला आपण मराठीमध्ये रूपक अलंकार म्हणतो. दोघांमध्ये कंपॅरिझन या ठिकाणी केली जाते. सिमिली करताना सिमिलीमध्ये या ठिकाणी तुलना केली जाते, ती म्हणजे कंपॅरिझन केली जाते, ती इनडायरेक्ट कंपॅरिझन केली जाते, आणि मेटॅफोर मध्ये डायरेक्ट कंपॅरिझन केली जाते. आपण एक उदाहरण घेऊन त्या ठिकाणी समजून घेऊ. बघा, या ठिकाणी एक वाक्य आहे. उदाहरणार्थ, तानाजी फॉट ब्रेवली. दुसरं वाक्य आहे तानाजी फॉट लाईक अ लॉयन. म्हणजे पहिल्यांदा मी एक असंच साधं वाक्य म्हटलं की तानाजी फॉट ब्रेवली, म्हणजे तानाजी शूरपणे लढला. याच्याने एवढं काही जास्त वजन प्राप्त होत नाही. परंतु दुसरं वाक्य आणखीन दमदार बनवण्यासाठी, वरच्या वाक्याला आणखीन दमदार बनवण्यासाठी आपण काय म्हटलं, तानाजी फॉट लाईक अ लॉयन. म्हणजे या ठिकाणी लाईक अ लॉयन म्हणजे त्या ठिकाणी उपमा दिली तानाजीला लॉयनची, म्हणजे तानाजी हा सिंहासारखा लढला. आणखीन तिसऱ्या वाक्यामध्ये आपण असं करू शकतो की तानाजी वॉज अ लॉयन इन द फाईट. या ठिकाणी तिसऱ्या वाक्यामध्ये आपण म्हटलं की तानाजी वॉज अ लॉयन म्हणजे तानाजी हा सिंह होता त्या फाईट मध्ये. ती जी लढाई झाली त्याच्यामध्ये तानाजी हा सिंह होता. बघा, या ठिकाणी जी झाली आहे, तानाजीला आपण लॉयन म्हटलं पण ती इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे.
आणि खाली जी झाली त्या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन आहे. म्हणजे तानाजी फॉट लाईक अ लॉयन, या ठिकाणी हे आहे आपलं सिमिलीचं उदाहरण, सिमिली अलंकाराचं उदाहरण. आणि तानाजी वॉज अ लॉयन म्हणजे तानाजी सिंहासारखा लढला नाही, तर तानाजी सिंहच होता. अशी ज्या वेळेस तुलना होते त्यावेळेस त्या ठिकाणी अलंकार होतो मेटॅफोर. या ठिकाणी मेटॅफोर इज द कंडेन्स फॉर्म ऑफ सिमिली, म्हणजे सिमिलीचं छोटं रूप त्या ठिकाणी काय आहे, मेटॅफोर आहे. मेटॅफोर मध्ये डायरेक्ट तुलना आणि सिमिली मध्ये त्या ठिकाणी इनडायरेक्ट तुलना. आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की सिमिली करताना लाईक, सो, ॲज यासारखे शब्द वापरले जातात, तर मेटॅफर करताना लाईक, सो, ॲज असे काही शब्द वापरले जात नाही. इथे डायरेक्ट कंपॅरिझन असते, इथे त्या ठिकाणी कशी असते, इनडायरेक्ट कंपॅरिझन असते. आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. एक उदाहरण बघू. ही रॅन स्लोली म्हणजे तो हळू पळतो किंवा हळू पळाला. ही रॅन लाईक अ टॉर्टाइज. दुसरं उदाहरण आहे ही रॅन लाईक अ टॉर्टाइज. आणि तिसरं उदाहरण या ठिकाणी आहे ही वॉज अ टॉर्टॉइज. बघा या ठिकाणी आपल्या समोर 3 वाक्य आहे. ही रॅन स्लोली एकदम साधं वाक्य, याच्याने फार काही वजन प्रभाव पडत नाही. अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपण काय केलं, ही रॅन लाईक अ टॉर्टॉइज. या ठिकाणी लाईक अ टॉर्टॉइज त्या व्यक्तीची तुलना आपण कोणाशी केली, टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजे कासवाशी तुलना केली. म्हणजे तो कासवासारखा पळाला. कासव आपल्याला सगळ्यांना माहिती कसं पळतं, एकदम हळू पळतं. म्हणजे तो कासवासारखा पळाला. म्हणजे इथे लाईक शब्द आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणता अलंकार झाला आहे, सिमिली अलंकार झालेला आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ही वॉज अ टॉर्टॉइज, इथे आपण त्याला कासवासारखं म्हटलंच नाहीये, तर त्याला आपण डायरेक्ट काय म्हटलंय, तो व्यक्ती म्हणजे कासव. तो व्यक्ती म्हणजे कासव असं ज्यावेळेस आपण म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी मेटॅफोर, या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. मेटॅफोर, मला असं वाटतं सिमिली आणि मेटॅफोर हे 2 अलंकार आपल्या चांगल्यापैकी लक्षात आलेले. आपण आणखीन बरेचसे उदाहरणं घेऊन या अलंकारांचं त्या ठिकाणी काय करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. सिमिली करताना आपण बघा असं करतो, ॲज ब्लॅक ॲज कोल, है की नाही, ॲज व्हाईट ॲज स्नो, किंवा आपण असं पण म्हणतो की ॲज ब्लू ॲज स्काय. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन करून त्या ठिकाणी तुलना करू शकतो. सिमिली, मेटॅफोर, त्याच्यानंतर तिसरा अलंकार, त्याचा एक परिचय करून घेऊ. त्याचं नाव आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन याच्यामध्ये कुठेतरी पर्सन असा एक शब्द आपल्याला लपलेला दिसतो. पर्सन म्हणजे काय, व्यक्ती. म्हणजेच काय, या ठिकाणी एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये आपल्याला ज्यावेळेस लिव्हिंग थिंग मध्ये असलेल्या क्वालिटीज ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. याचं एक छोटंसं डेफिनेशन आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. डेफिनेशन असं आहे की when we put the qualities of a person in non-living thing, when we put the qualities of a person in non-living thing, म्हणजे या ठिकाणी क्वालिटी म्हणजे जे काही गुण आहेत, म्हणजेच एखाद्या सजीव व्यक्तीमध्ये असलेले गुण ज्यावेळेस आपण एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये म्हणजेच निर्जीव व्यक्तीमध्ये, निर्जीव वस्तूमध्ये सजीवांमधले गुण ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. उदाहरणार्थ आपण बघतो की बऱ्याच वेळेला कवी, लेखक
त्यांच्या त्या लिखाणाला एक दर्जा किंवा एक वजन प्राप्त होण्यासाठी बऱ्याच वेळेला नॉन लिव्हिंग थिंग मध्ये त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग मध्ये असलेल्या ॲबिलिटी दाखवतात. उदाहरणार्थ झाड बोलू लागलं, है की नाही, ढग रडायला लागले, है की नाही, पर्वत संतापले, है की नाही, फुले नाचू लागली. अशा प्रकारच्या गोष्टी आपण, आता फुलं नाचतात का, पर्वत संतापतात का, झाड कधी बोलतं का, पण बोलण्याचं काम हे लिव्हिंग थिंगचं आहे, नाचण्याचं काम लिव्हिंग थिंगचं आहे. पण ह्याच गोष्टी ज्यावेळेस नॉन लिव्हिंग थिंग मध्ये दिसतात त्यावेळेस त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. आपण एक उदाहरण बघूया. म्हणजे उदाहरणार्थ बघा कशा प्रकारे पर्सॉनिफिकेशन आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ बघा, द क्लाउड्स आर क्राईंग, ढग रडू लागले. द फ्लावर्स वेअर डान्सिंग, है की नाही, आपण असंही वाक्य म्हणू शकतो, द फ्लावर्स वेअर डान्सिंग. किंवा द होल टाउन वॉज स्लीपिंग, ठीक आहे. आपण वाक्य काय म्हटलं, द होल टाउन वॉज स्लीपिंग, सगळं शहर झोपून गेलं होतं. आता शहर कधी झोपतं का, लिव्हिंग थिंग झोपतात. पण या ठिकाणी नॉन लिव्हिंग थिंग मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग मध्ये असलेल्या क्वालिटीज दिसतात. द टाउन वॉज स्लीपिंग. अजून एक वाक्य आपण म्हणू शकतो, द स्टार्स वेअर प्लेइंग, द स्टार्स वेअर प्लेइंग हाइड अँड सीक, हाइड अँड सीक विथ द क्लाउड्स. बघा वाक्य नीट लक्ष घ्या. द स्टार्स वेअर प्लेइंग हाइड अँड सीक विथ द क्लाउड्स. म्हणजे जे काही चांदण्या होत्या त्या चांदण्या काय करत होत्या, लपंडाव खेळत होत्या. कोणाबरोबर, क्लाउड बरोबर, ढगांबरोबर लपंडाव खेळत होत्या. आता लपंडाव कोण खेळतं, अर्थातच लिव्हिंग थिंग खेळतात. पण इथे स्टार्सला त्या ठिकाणी काय सांगितलंय, लपंडाव खेळण्याच्या म्हणजे ह्युमन बिईंगच्या त्या ठिकाणी क्वालिटीज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नॉन लिव्हिंग थिंग मध्ये. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा आपल्याला अलंकार या ठिकाणी लक्षात आलेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा अलंकार समजून घेणार आहोत. त्याचं नाव आहे ॲलिटरेशन. काय नाव आहे त्याचं, ॲलिटरेशन. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आपण जी काल कविता शिकलो, अ टीनएजर्स प्रेयर, या कवितेच्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला ॲलिटरेशन या अलंकाराचं डेफिनेशन सांगितलंय. काय डेफिनेशन आहे मी एकदा वाचून दाखवतो. ॲलिटरेशन इज द ऑकरन्स, इट इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज ऑर सेंटेन्सेस. म्हणजेच कोणत्याही फ्रेजमध्ये, सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्यामध्ये किंवा एखाद्या वाक्प्रचारामध्ये सेम साऊंड ज्यावेळेस पुन्हा पुन्हा येतो त्यावेळेस ॲलिटरेशन हा अलंकार होतो. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो की यूज ऑफ सेम कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे ज्याला आपण व्यंजन असं म्हणतो. व्यंजन आपल्याला माहिती आहे, ए ई आय ओ यू हे जर 5 स्वर सोडले तर बाकीचे अल्फाबेट्स मध्ये काय आहेत, व्यंजन आहेत. तर हे कॉन्सोनंट जे आहेत, हे जे काही व्यंजन आहेत ते यूज ऑफ सेम कॉन्सोनंट म्हणजे सारख्या प्रकारच्या व्यंजनांचा वापर केला जातो एका वाक्यामध्ये ऍट द बिगिनिंग ऑफ ईच स्ट्रेस सिलेबल. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या त्या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला सेम सिलेबल ज्यावेळेस वारंवार येतो. बघा असं प्रामुख्याने एका छोटे छोटे वाक्य शब्द आपण बघतो, फ्रेज मध्ये बघतो की जे फ्रेज असतात. आता उदाहरणार्थ समजा बिग बॉस आहे की नाही, BIGBOSS म्हणजे या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी बी आहे. म्हणजे एक रिदम निर्माण होण्यासाठी, एक ठेका निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे शब्द बघतो. बिग बॉस म्हणजे बी ने सुरुवात झालेली आहे, हा ॲलिटरेशनचा प्रकार आहे. किंवा अगदी साधी गोष्ट कोका कोला आहे की नाही, COCACOLA. या ठिकाणी बघा इथे सी ने सुरुवात झालेली आहे, कोका कोलाला सुद्धा सी ने सुरुवात झालेली आहे.
तर हा सुद्धा प्रकार कसाचा आहे, ॲलिटरेशनचा आहे. म्हणजे सेम साऊंड, सारखा प्रकारचा साऊंड त्या ठिकाणी आपल्याला येतो. असे प्रकार आपल्याला प्रामुख्याने आपलं जे टंग ट्विस्टर असतं बघा, टंग ट्विस्टर माहिती आपल्याला, म्हणजे जे फटाफट बोलताना आपली जीभ काय होते, अडखळते, हे की नाही, जसं आपण मराठीमध्ये कच्चा पापड पक्का पापड, हे की नाही. मग ज्यावेळेस आपली टंग स्लिप होते, 8वी मध्ये आपण टंग ट्विस्टर शिकलेलो आहे, तर टंग ट्विस्टर म्हणताना त्या ठिकाणी प्रामुख्याने ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार होत असतो. या ठिकाणी 2 टंग ट्विस्टर लिहिलेले आहेत मी, लक्षात घ्या. सी शेल्स बाय द सी शोर. बघा काय वाक्य आहे, सी शेल्स बाय द सी शोर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा सेम साऊंड एस, इथे सेल्स मध्ये एस, सी शेल्स मध्ये एस, है की नाही, आणि इथे सी शोर मध्ये एस. या ठिकाणी सेम साऊंड काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. आणखीन एक वाक्य त्या ठिकाणी खाली बघूया. पीपल पिक अ पॅक ऑफ पिक पेपर्स. या ठिकाणी द पी साऊंड इज रिपीटेड अगेन अँड अगेन. पी इज द कॉन्सोनंट, ठीक आहे. एस इज द कॉन्सोनंट. एस व्यंजन आहे, पी व्यंजन आहे. आपल्या अगदी तुमच्या पहिल्या कवितेमध्ये अ टीन एजर्स प्रेयर मध्ये त्या ठिकाणी कुठे कुठे ॲलिटरेशन म्हणजेच अशा प्रकारचे सेम साऊंड आलेले आपण एकदा कवितेकडे बघूया, एकदा कविता वाचूया आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की त्या ठिकाणी कोणकोणते साऊंड या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. सगळ्यांनी आपले बुक्स उघडायचे आणि पेज नंबर 3 वर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. मित्रांनो, आपल्या अ टीन एजर्स प्रेयर या कवितेचं आपण वाचन करूया आणि त्या ठिकाणी ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार याची काही उदाहरणं दिसत आहेत का आपण ते बघूया. बघा पहिली ओळ बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक. बघा या 2 ओळीमध्ये पहिल्या ओळीमध्ये आपल्याला काय दिसतंय, ब्रिंग्स आणि बिगिनिंग्स, हे की नाही. या ठिकाणी हे दोनही शब्द त्याची सुरुवात कशाने झाली आहे, बी या कॉन्सोनंटने झालेली आहे. दुसरं डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे या ठिकाणी मस्ट आणि मेक म्हणजे या ठिकाणी एम हा सेम सिलेबल, सेम कॉन्सोनंट या ठिकाणी रिपीट झालेला आहे. आणखीन खालच्या ओळीमध्ये बघूया आपण, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. बघा कॅन चूज या ठिकाणी सी हा कॉन्सोनंट रिपीट झालेला आहे. अगदी शेवटच्या कडव्यामध्ये आपण बघूया, शेवटच्या कडव्यामध्ये तर when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best. बघा या ठिकाणी लाईफ एलने सुरू झाला, लिव्ड हा सुद्धा एल या कॉन्सोनंटने सुरू झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला कोणतं फिगर ऑफ स्पीच दिसतंय, अर्थातच ॲलिटरेशन हे आपल्याला फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आपण एक आपल्या महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3B, क्वेश्चन नंबर 3B इज बेस्ड ऑन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. 5 मार्कांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये हा टॉपिक विचारला जातो. खूप सोपा प्रकार आहे, थोडंसं टेक्निक आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वापरून आपण 5 पैकी 5 गुण मिळवू शकतो. या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण कविता ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये संपूर्ण कविता छापलेली असते. कवितेचं टायटल, कवितेचं जो काही पोएट असेल त्या पोएटचं नाव, कवितेच्या सगळ्या ओळी छापलेल्या असतात आणि त्याच्यावर 5 पॉइंट्स ॲप्रिसिएशन मध्ये विचारले जातात. कोणकोणते पॉइंट्स असतात त्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करूया. एक, त्याच्यामध्ये असतं टायटल. कवितेचं टायटल आपल्याला लिहायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा गुण. दुसरं टॉपिक असेल नेम ऑफ द पोएट.
नेम ऑफ द पोएट, म्हणजे कवीचं नाव आपल्याला लिहायचंय, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा गुण. तिसरं आहे राईम स्कीम. ज्या कवितेंना राईम स्कीम नसेल तर नो राईम स्कीम असं सुद्धा आपण लिहू शकतो. राईम स्कीम साठी आपल्याला 1 मार्क त्या ठिकाणी दिला जातो. नंबर 4 या ठिकाणी आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच जे आता आपण भाषा अलंकाराचा जो प्रकार शिकलो, 4 फिगर ऑफ स्पीच आपण शिकलो आज, तर ते ओळखायचंय, त्याच्यासाठी आपल्याला 1 मार्क. आणि शेवटचा जो 5वा क्रमांक आहे तो आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. ती आपल्याला 2 ते 3 लाईन मध्ये लिहायची आहे. 2 ते 3 ओळीमध्ये कवितेची सेंट्रल आयडिया लिहायची, त्याच्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत 2. म्हणजे या पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 आणि 5 एकूण 5 मार्कांसाठी हा सोपा प्रकार आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो.